इथे मानसिक स्थैर्य राखण्यासाठी तुम्ही काय सांगाल? आपण प्रियांका जसं शरीराचे व्यायाम करतो शरीर बळकट राहण्यासाठी, तसे मनाचे काय व्यायाम करतो मन बळकट राहण्यासाठी. चांगले विचार आलेत, चांगले आचार घडलेत, चांगले शब्द ऐकलेत, असं ह्या 10वी-12वी किंवा त्याच्या पुढे जाणाऱ्या मुलांना कधी कधी झालेलं असतं. रोज याच दिवसांनी सुरू होतो की किती मार्क पडायचे, काय होणार आहे, कसं होणार आहे. आपल्याला आलेलं टेन्शन या मुलांना आपण देत असतो. ह्यामध्ये मानसिक स्थैर्य राहील कसं? हे तर मानसिक स्थैर्य मानसिक स्थैर्य बिघडवण्याची गोष्टी आहेत. मग ह्यामध्ये फार चांगल्या गोष्टी आपल्या पुराणांमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी या नावाचा एक भाग येतो. त्यामध्ये मनाचे श्लोक, आपण जे संध्याला म्हणतो ते श्लोक, मनाचे व्यायाम, मग त्यामध्ये मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, योगा असेल, हे या मुलांकडून करून घेणं फार गरजेचं असतं. परीक्षा आली आहे आणि त्याचा स्पोर्ट्स बंद झालाय, परीक्षा आली आहे आणि त्याचा योगा बंद झालाय, असं करणारे लोक मी बघितले. अहो का, त्याला अर्धा तास व्यायाम करू दे. त्याच्या मेंदूला रक्तप्रवाह व्यायामातूनच गेला पाहिजे. मग त्याला आम्ही काही विशिष्ट 2-3 गोष्टी घरात करायच्या दिलेल्या असतात. जसं की क्लॅपिंग असेल, 100 वेळा क्लॅप करणं, उड्या मारणं किंवा दोरी उड्या करणं, किंवा तुला काय आवडत आहे ती गोष्ट करणं, ही तुम्ही एक 30 मिनिटं करायला द्या आणि मग त्याचा परफॉर्मन्स बघा काय होतोय. शेवटी प्रत्येक जण अभ्यास करूनच येणार आहे, पण त्या वेळेला त्याची मानसिक अवस्थेनं तो परफॉर्मन्स कसा करणार आहे याच्यावर टक्केवारी आहे. तुम्ही अभ्यास किती करता याच्यावरती टक्केवारी कधीच अवलंबून राहणार नाही. त्यावेळचा तुमचा परफॉर्मन्स काय आहे, किती भीतीमुक्त आहे, किती काळजीमुक्त आहे, यामधूनच तुमचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे आणि त्याच्यावर टक्केवारी अवलंबून राहणार. त्यामुळे मनाचे व्यायाम तो सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी मधून, आपल्या भारतीय स्पिरिच्युअलिटी मधून ध्यान, सूर्यनमस्कार, एक आवडणारा कुठलाही खेळ, मग तो 45 मिनिटं किंवा 1 तासाचा असू दे, हा मुलांचा डिस्टर्ब करू नये असं मला वाटतं. मग कुठे लागू नये, वळू नये म्हणून तुम्ही योगा करून घेऊ शकता. पण परीक्षेच्या वेळ आहे, मग त्याला काहीच करायचं नाही. 1 महिना त्याला असं फार ब्लँड फूड खायला द्यायचं आणि तू इथंच बस, इतके तास बस. तू इतके तास बसलास म्हणून तुझा तेवढा अभ्यास झाला असं नाही ना. अभ्यास किती होतोय आणि काय होतोय हे महत्वाचं आहे. झालेला अभ्यास मुलांच्यातच असतं असं की मी रात्री जागरण करून अभ्यास करणार आहे आणि रात्री मग 3-4 तासाची झोप होते. मेंदू थकून गेलेला असतो आणि पेपरला जाताना तो शांत पडतो. मेंदू कार्यरत राहण्यासाठी त्याला 6-7 तासाची झोप आवश्यक आहे ना. ती परीक्षेच्या पूर्वी त्या विद्यार्थ्याला पण वाटत नाही आणि पालकांना पण वाटत नाही की गरजेची आहे. आणि त्यातून बऱ्याच आजारांना हे कारणीभूत ठरतं. आणि ऐन वेळेला आपण सगळं तर केलेलं आहे, पण आता मला हे आठवत नाही आहे, विसरतोय, भीती वाटते, हे सगळ्या गोष्टी तयार होतात. हायपोग्लायसेमिया होतो, हात थरथरतात.